प्रेज द लॉर्ड. आपल्याच माणसाने जखम दिली हे वाक्य ऐकताना दुःख होत नाही. हे ऐकताना श्वास अडखळतो, हृदय जड होतं. कारण शत्रूने मारलं असतं तर सहन झालं असतं, पण ज्यावर विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी आपण स्वतःला विसरलो, ज्याच्यासाठी रात्रंदिवस उभं राहिलो, त्याच माणसाने जखम दिली ही जास्त खोल जाते. आपण विचारतो, मी असं काय केलं होतं? मी कुठे कमी पडलो? मी एवढं प्रेम दिलं तरी मला असं का वागवलं? कधी कधी माणूस बाहेरून शांत दिसतो, पण आतून तो रोज रक्तबंबाळ होत असतो. हसतो सगळ्यांसमोर आणि रडतो एकट्यात. लोक म्हणतात स्ट्रॉंग आहे तो, पण देव जाणतो तो किती थकलेला आहे. आणि याच वेदनेत देव हळूच म्हणतो, ज्यांनी तुला तोडलं त्यांच्यामुळेच मी तुला घडवणार आहे. ज्यांनी तुला जखम दिली त्यांच्याच नावाने एक दिवस तुझ्या तोंडावर विजयाचा हसू असणार आहे. आज तू दुखावलेला आहेस, पण विसरू नको, तू तुटलेला नाहीस, तू निवडलेला आहेस. लोकांनी तुला सोडलं, पण देवानी आजवर एकदाही तुला सोडलेलं नाहीये. तुझ्या प्रत्येक अश्रूला त्याने नाव दिलंय. तुझ्या प्रत्येक वेदनेची त्याला कदर आहे. आज जखम आहे, पण उद्या साक्ष सुद्धा तुझ्याच हातात असेल. कारण ऐक, देव जखमा वाया जाऊ देत नाही. तो त्या जखमांमधून साक्ष निर्माण करतो. आमेन. गॉड ब्लेस यू.